गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे शेती पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे। कापूस व सोयाबीन पीक पूर्ण सडून गेले आहे। शासनाने 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे। गोदावरीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पाण्याखाली गेलेले सोयाबीन कापूस पीक पूर्णपणे सडून गेले आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे, त्यांना मदतीची अपेक्षा आहे। काही भागात तर जाणे शक्य नाही, अशा भागाचे शेतकरी मदतीच्या अपेक्षित प्रशासनाकडे डोळे लावून बसले आहेत। असाच काहीसा भाग आहे महातपुरी मंडळातील आनंदवाडी या गावचा। जाण्यासाठी धड रस्ता नाही, अशा दुर्मिळ भागात रिपब्लिकन सेनेचे प्रदेश संघटक यशवंत भैया भालेराव हे चक्क चिखल तुडवीत गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, त्यांना धीर दिला। ज्या शेतीमालाचे नुकसान झालेले आहे त्या शेतीमालाचे पाहणी केली। प्रशासनाच्या वतीने हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी यावेळी मागणी करण्यात आली आहे। आणि भैया भालेराव आमची व्यथा जाणून घेण्यासाठी गावामध्ये भेट दिली आहे त्यांनी, आणि काल पण परभणीला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं, पण जिल्हाधिकाऱ्याला आमचं निवेदन घ्यायला वेळ नाही आहे। त्यांनी आमचे असे चलत निवेदन घेतलं आणि आमची व्यथा काहीच सुनली नाही, आणि त्यासाठी भैया भालेराव यांनी बाईट दिली आहे। त्यासाठी आज शेतकऱ्याची अतोनात नुकसान झालेलं आहे। आज कमीत कमी माझे 10 बॅग कापूस आहे। 10 बॅग कापसामध्ये कमीत कमी प्रति बॅग म्हणले 5 क्विंटलमध्ये तरी आज 25 क्विंटलचं उत्पन्न होत होतं, तर ते 25 क्विंटल उत्पन्न टोटल पाण्यामध्ये गेलेलं आहे। आणि गावातील जवळजवळ पूर्ण शेती 100% पाण्याखाली गेली आहे। आणि भैया भालेराव हे आम्हाला देवदूत म्हणून आले आहेत। आजपर्यंत आमच्या गावाची यथा कुठं कोणीच मांडली नाही आणि कोणता कार्यकर्ता आला नाही, मुख्यमंत्री आला नाही, आणि ह्या मुख्यमंत्र्याचा असा मोंगळा कारभार झालेला आहे की विचारता सोय नाही। त्यांचंच बघून घ्या, एकूण एकात भांडणं, एकूण एकात लढणं, आणि शेतकऱ्याची यथा कोणीच मांडत नाहीये। शेतकऱ्याचं कोणीच ऐकत नाही, फक्त आम्हाला सध्या आता भैया भालेराव यांनी साथ दिलेली आहे, आणि त्यांनी आमची व्यथा त्यांनीच मांडली आहे। आमच्या गावात टोटल 100% नुकसान झालेले, 100% म्हणजे 100%। आज आमचे पोरं कोणी बाहेर शिकायला आहेत, माझी मुलगी सध्या 12वीला आहे, माझी नात पुण्याला आहे। उद्या शिक्षणासाठी लागणारा खर्च आमच्यापाशी 1 रुपया राहिला नाही, आणि जेवढा काय खर्च होता मायापुंजी होती ती आम्ही टोटल शेतीमध्ये घातलेली आहे। तरी शासनाकडे एवढीच विनंती आहे की शासनाने आम्हाला एकरी 50,000 रुपये द्यावं, हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावं, आणि तात्काळ मदत करावी दिवाळीच्या आधी। आणि दिवाळीला तर आमची दिवाळी तर समजा अश्रूमयीच आहे। अश्रू म्हणजे काय, लेकरा बाळाला खायला अन्न नाहीये घरी, अन्न नसल्यामुळे लेकरं कुठं सोडायचे, वाड्यावर सोडायचे का? एक तर जनावर गेलेत, बक्का ठिकाणी जनावर गेलेत, आमचे बी गेलेत, पण शासन आम्हाला काहीच बघत नाहीये। त्यामुळे आमची एवढी येत आहे शासनाकडे आहे की शासनानं आमचं निवेदन तात्काळ मान्य करावं, आणि हेक्टरी 50,000 रुपये आणि कर्जमुक्ती करावी, यासाठी शेतकरी आतोनात प्रयत्न करत आहे। त्यात शेतकऱ्याचा शासनाचा भोंगळा कारभार आहे। या भोंगळा कारभारामध्ये शेतकरी जनतेकडे नुकसान देत नाही, लक्ष देत नाही। त्यामुळे शासनानं जनतेकडे लक्ष देऊन आमची व्यथा पूर्ण करावी, हीच आमची विनंती आहे। आणि भैयानं 2-3 दिवसापासून आमच्यासाठी प्रयत्न करायले। काल पण परभणीला गेले, तिथं सुद्धा आमच्या गावासाठी त्यानं निवेदन दिलं। गंगेच्या पाण्याच्या बॅकवॉटरमुळे किती नुकसान झालं असेल तुमच्या शेतीचं? सगळं जवळपास 100% झालं, 100 हेक्टर पर्यंत गेले। 100% आनंदवाडी गावातील 100 हेक्टर नाही, आनंदवाडी गावातील जो शिवार आहे 100% पाण्याखाली गेलेला आहे। 100% गेलेला आहे, 100% गेला। पार गंगेपासून ते 3 किलोमीटर। मग आता काय अपेक्षा आहे तुमची? काय नाही, आम्हाला काय सरकारनं आमची अपेक्षा व्यथा बघून त्यांच्या द्यावं। शेतकऱ्याची अपेक्षा म्हणजे ह्या कमीत कमी, आणि हे तोंडाला आलेला घास आहे, तोंडाला आलेला आहे बघा, हे बघा पूर्ण गेला तोंडाला आलेला, ह्याच्यामध्ये काही सुद्धा निघत नाही। बघा मनानं गळत आहे ते, काय हात लावला की मनानं गळून जाते, काहीच राहत नाही। शेतकऱ्याच्या संपूर्ण पाणलोटाखाली हे जे अतोनात नुकसान झालंय ते आतापर्यंत ह्या शेतकऱ्याचे डोळे पुसण्याकरता कोणीही आलेलं नाही। तरीही आमचे भैया भाऊ आज आमच्या समोर इथं येऊन आमच्या शेतकऱ्याचे डोळे पुसण्याचं काम त्यांनी अत्यंत चांगल्या रूपानं केल्यामुळं ह्या चिखलामध्ये
आले आणि ह्या शेतकऱ्याला त्याच्या पाठीशी थांबून आधार दिला. ह्याच्यामुळं संपूर्ण आनंदवाडी गावामधील व संपूर्ण हे पोरं जे आहेत तर शेतकरी ते संपूर्ण ह्याच्या पाठीशी आहेत. पाण्यात जमीन गेल्या. मागील 4 दिवसापासून गंगाखेड तालुक्यामध्ये गोदावरी नदीच्या बॅकवॉटरनं धुमाकूळ घातलेला आहे. महात्पुरी मंडळ त्या दृष्टीनं 100% पाण्याखाली गेलेलं आहे. आज मी या ठिकाणी महात्पुरी मंडळातील आनंदवाडी या गावामध्ये आलेलो आहे. मी या शेतकऱ्यांची व्यथा बघितलेली आहे. मी गोदावरी नदीचं बॅकवॉटर बघितलेलं आहे. जे काही आनंदवाडीचा शिवार आहे तो 90-95% शिवार पाण्याखाली गेलेला आहे. एका शेतकऱ्याच्या 10-10, 15-15 कापसाचे बॅग आहेत, 20-20 बॅग सोयाबीनचे आहेत. त्यांनी सर्व खर्च या कापसावर केलेला आहे. आत्ता कापसाला खर्च करायची आवश्यकता नव्हती, कारण आत्ता बोंड लागलेले आहेत. एका झाडाला 50-50 बोंड निभरलेले आहेत आणि ते आता तोंडात आलेला घास पूर्णपणे पाण्याखाली गेला. मला वाटतंय की या गोष्टीवर सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी, या ठिकाणच्या जिल्हा परिषद सदस्यांनी, या ठिकाणच्या आमदारांनी, या ठिकाणच्या सरपंचांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. 4 दिवसामध्ये आजपर्यंत एकही शासनाचा अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेला नाही. मी सकाळी तलाट्याला फोन केला होता तर त्यांनी मला सांगितलं की मोबाईलवर फोटो पाठवा साहेब, आम्ही पंचनामे करतो. खुटावून शेळ्या राखणारं हे प्रशासन आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना माहीत नाहीत. मी एक रिपब्लिकन सेनेचा एक पदाधिकारी या नात्यानं मी आनंदराज आंबेडकर साहेबाकडे या गोष्टीची मागणी केली आहे की या गंगाखेड तालुक्यातल्या महात्पुरी मंडळामधल्या आनंदवाडी गावच्या शेतकऱ्यांना जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई देण्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्याला भेटावं, आपण उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटावं आणि या शेतकऱ्यांना कशी मदत घेता येईल, कशी मदत दिवाळीच्या अगोदर देता येईल अशी आपण मागणी करूया. आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या शासनाकडे हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहोत. ती शासनानं दिवाळीच्या अगोदर द्यावी. जर ती जर मागणी मान्य नाही झाली, शेतकऱ्यांचा जर आक्रोश शासनाच्या कानापर्यंत नाही गेला तर रिपब्लिकन सेना या शेतकऱ्याला सोबत घेऊन रस्त्यावरील लढाई लढल्याशिवाय राहणार नाही आणि तहसीलदारला, या ठिकाणच्या कृषी अधिकाऱ्याला, या ठिकाणच्या डेप्युटी कलेक्टरला आम्ही त्यांच्या खुर्चीवर बसू देणार नाहीत. एवढं या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगतो. धन्यवाद.